आणि आताची एक महत्त्वाची बातमी, राजीव गांधी प्रमाणे अजितदादांची सुद्धा हत्या झाली का? विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता का, असं मिटकरींनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला 28 फेब्रुवारीला 1 महिना पूर्ण होत असताना आता या घटनेसंदर्भात अद्यापही अनेक शंका या उपस्थित केल्या जात आहेत, अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हा प्रकार अपघात होता की घातपात हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट झालं पाहिजे. संबंधित वैमानिक कपूर याच्या भूतकाळासंदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. त्याची ड्रंक हिस्ट्री असल्याचा सुद्धा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. तसंच हा प्रकार सुसाईड मिशन सारखा नव्हता ना, अशी शंकाही त्यांनी बोलून दाखवलेली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख करत त्यांनी तुलना सुद्धा केली आहे. दादा महाराष्ट्रात नसणं आणि दादांच्या इतक्या अपघाती मृत्यूनंतर सुद्धा ते घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे. जर कोणी म्हणत असेल ना की अपघात आहे तर त्यानं सिद्ध करून दाखवावा, नाही तर घातपात कसा, त्याची शंका आमच्या ज्या आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. घातपात आहे की अपघात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि इतकं झाल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा? मी सर्व आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती केली की एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहू, आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंक ची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता VSR कंपनीचा तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहे? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आमचं ते कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कारण नुकसान हे फक्त एका पवार परिवाराचं झालेलं नाही, हे अखंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. 18 पगड जातीचं नेतृत्व अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हिरावून गेलं असेल आणि आपण जर पेटून उठत नसू तर आपल्याला पुढची पिढी ही म्हणेल की आमचे बाप जादे शिवाजी महाराजच्या काळात असेच वागले असते का? दादांचा मृत्यू सुद्धा एक माड रानावरचं गुढ आहे. गोजूबावी माड रानावरचं गुढ म्हणजे दादांच्या तर अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत, शंका उपस्थित केलेल्या आहेत. अजित पवार यांचा मृत्यू हे गूढ असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर राजीव गांधी यांच्याप्रमाणेच अजितदादांची हत्या झाली आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. तसंच विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता का, अशीही शंका त्यांनी बोलून दाखवलेली आहे. अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांनीच हे प्रश्न, ही शंका उपस्थित केली आहे. मृत्यूनंतर सुद्धा ते घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे. जर कोणी म्हणत असेल ना की अपघात आहे तर त्यानं सिद्ध करून दाखवावा, नाही तर घातपात कसा, त्याची शंका आमच्या ज्या आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. घातपात आहे की अपघात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि इतकं झाल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा? मी सर्व आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती केली की एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहू, आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंक ची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता VSR कंपनीचा तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहे? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आमचं ते कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कारण नुकसान हे फक्त एका पवार परिवाराचं झालेलं नाही,
हे अखंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. 18 पगड जातीचं नेतृत्व अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हिरावून